मुंबई महापालिकेसाठी शिवसेना युबीटीच्या स्वाती बोरकर निवडणुकीच्या रिंगणात आहे। स्वाती बोरकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यांनी आपलं विकासाचं विजन सांगितलंय। माझा विभाग म्हणजे बाबाई नाका येतो, वजिरा नाका, गोराई 1, नंतर भीमनगर, शिवाजीनगर आणि न्यू MHB कॉलनी असं पूर्ण परिसरात मी CCTV लावणार आहे। मेन मुद्दे तर असतातच की पाणी, रस्ता, घनकचरा व्यवस्थापन वगैरे सर्व आहे, ते तर मी नक्की प्रामाणिकपणे 100% प्रयत्न करून त्यात सुविधा करणारच आहे। पण ते सोडून की आणि शेवटी प्रत्येक विभागामध्ये आपण महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्या समस्या आणि त्यांच्या काही प्रॉब्लेम्स असतील किंवा ते असतील तर ते पूर्ण प्रत्येक विभागातल्या सेंटरमध्ये आपण एक कक्ष उभा करणार आहे की जेणेकरून महिलांना तिथे न्याय मिळेल, की ते माझ्याकडे हक्काने येऊ शकतात आणि बोलू शकतात की हा माझे हे प्रॉब्लेम्स आहेत, तर मला ते म्हणजे बोलतात ना की माझी एक त्यांची बहीण किंवा त्यांची मुलगी म्हणून मी माझं 100% देणार आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी। तसेच आपण बघत असाल की आपला जाहीरनामा आला आहे पक्षाचा, त्याच्यामध्ये आहे की मुंबई पब्लिक स्कूल, त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण बघत असाल तर प्रायव्हेट स्कूलमध्ये आहे परवडणाऱ्या फी नाही आहेत, तर त्याच्या मुंबई पब्लिक स्कूल अंतर्गत आपण एकदम चांगलं शिक्षण देतो आहोत। त्याच्यामध्ये खूप सारे बोर्ड्स आहेत, CBSE बोर्ड आहे, नंतर ICSE बोर्ड आहे, त्याच्यामार्फत आपण आता जाहीरनामामध्ये केले की आतापर्यंत 10वी पर्यंत शिक्षण होतं, मग आपण ते ज्युनियर कॉलेजपर्यंत केलं आहे। तर माझ्या विभागातील प्रत्येक विद्यार्थी जो चांगलं शिक्षण घेईल आणि मुलांच्या शिक्षणासाठी हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे।